शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खास म्हणजे आनंदाची बातमी, यावर्षी आता शेतकऱ्यांना बियाण्यासाठी पण मिळणार इतकं अनुदान। तर बघा अर्जाची प्रक्रिया कशी आहे। तर खरीप हंगामासाठी मोफत आणि अनुदानित बियाणे मिळणार। मान्सूनचे आगमन जवळ येत असताना शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी तयारी लागण्यास मदत होणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। तर नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध पिकांच्या बियाण्याची वाटप करण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे। तर शेतकरी मित्रांनो, मोसमी पावसाचे आगमन जवळ येत असल्याने शेतकरी बांधव यंदाच्या खरीप हंगामासाठी आतुरतेने वाट पाहत आहे। अंदाजानुसार 31 मे रोजी मान्सून केरळ किनाऱ्यावर दाखल होईल, तर 10 जूनला मान्सून महाराष्ट्रात आगमन करेल। तर मान्सूनच्या आगमनाबरोबरच शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पीक पेरणीची धावपळ सुरू होईल। तर बियाणे मिळवण्याची पद्धत जी आहे, दरवर्षी केलेल्या पद्धतीनुसार यंदाही महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत विविध पिकाच्या प्रमाणित बियाण्याचे वाटप केले जाणार आहे। यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे। तर पीक प्रत्यक्षात योजना ज्या शेतकऱ्यांनी पीक प्रत्यक्षितसाठी निवड होईल त्यांनी एका एकरासाठी लागणारे बियाणे मोफत दिले जाणार आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकानुसार विविध बियाणे मिळतील। तर प्रमाणित बियाणे वितरण योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जानुसार जास्तीत जास्त 5 एकर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे हे 50% अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे। उदाहरणार्थ, जर शेतकऱ्यांनी 4 एकरासाठी बियाणे मागितले तर 4 एकरासाठी लागणारे बियाण्याची 50% किंमत शेतकऱ्यांना द्यावी लागेल। जे अर्जाची प्रक्रिया आहे ते शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे। तर त्यासाठी त्यांना जवळच्या CSC सेंटरवर जावे लागेल। तर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे 7/12 उतारा आणि 8 उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक या कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे। तर बियाणे वितरणाची अपेक्षित तारीख जी आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या अधिकृत कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसामध्ये प्रमाणित बियाणे वाटप केले जाण्याची शक्यता आहे। तर येवले तालुक्यातील कृषी विभागाने केलेली ही पावलं शेतकऱ्यांच्या बाजूने अतिशय उपयुक्त ठरणार आहे। खरीप हंगामासाठी बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागणार नाही। त्यामुळे त्याचा पैसा आणि वेळ वाचणार आहे। शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन पुढील खरीप हंगामासाठी तयारी करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। तर मोफत आणि अनुदान बियाण्याचा फायदा घेऊन खरीप हंगामासाठी पूर्ण तयारी करा अशी मागणी सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्य सरकारने ही खास मोठा निर्णय घेतलेला आहे महाडीबीटीच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर भेटू शेतकरी मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।